कोणाची रे हवा आपलीच रे. प्रभाग क्रमांक 3 खरं तर हा एक कुस्तीचा आखाडा पाहायला मिळतोय. सर्वात आधी मी डम्पिंग ग्राउंड जे पूर्ण धुळे शहराचा कचरा जो माझ्या प्रभागात आहे सर्वात आधी मी तो उचलेन. कसा आपला संघर्ष होता, कशा पद्धतीने आपण या भाजप युवा मोर्चाकडे वळला, राजकीय माझा जो मेन आधारस्तंभ आहे तोच माझ्याने हरपला. मी बटाटे पापड विकून तालमीत जायचो. सर्व करून माझी आई मला एवढं केल्यानंतर सुद्धा तालमीत पाठवायची. ते करत असताना तेवढा संघर्ष करत असताना परत 2010 मध्ये आई पण माझ्यातून हरपली. पण आई हरपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अशी ओरड चालली होती की निष्ठावंतांना डावललं गेलं. 100% मला भारतीय जनता पार्टीने न्याय दिलाय. मला जी मदत केली, जे माझ्यावर आशीर्वादाचा हात थापला, हे खरंच मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून आभार मानतो. की गरीबाचा पोरगा आहे बुवा, इथं जातीपातीचं राजकारण माझ्या बरोबर काही होणार नाही. कोणी जातीपातीचं राजकारण करत असेल तर हे काही योग्य नाहीये. तर 100% गुंडमुक्त शहर करेल. त्याच्यानंतर महिलांच्या छेडखानी जो करेल त्याला तिथल्या तिथं जाब द्यायचा प्रयत्न आम्ही करू. सर्वात आधी महिलांना रोजगार आणि युवा वर्गाला, जुन्या धुळ्यातील युवा वर्गांना सर्वात आधी रोजगार कसा मिळेल, यांना कुठं काम करता येईल यांच्यासाठी मी सर्वात आधी प्रयत्न करेन. यंदा हवा कोणाची? भारतीय जनता पार्टीची. कोणाची रे हवा आपलीच रे.